आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लसीकरण केंद्र म्हणून काम करण्यास केंद्राची परवानगी. कारागीर आणि नवउद्योजकांना संधी देणाऱ्या इंडिया टॉय फेअरचा समारोप. महाऊर्जा कृषीपंप धोरणाच्या प्रसारासाठी कृषी ऊर्जा पर्वाची नागपुरातील वडोदा इथं सुरुवात आणि नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी 2020च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. येत्या सोमवारपासून प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात. केंद्र सरकारनं सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लसीकरण केंद्र म्हणून काम करण्यास परवानगी दिली आहे. सरकारनं या संदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात खासगी रुग्णालयांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. ज्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी सर्व सुविधा आणि कर्मचारी उपलब्ध आहेत अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करता येतील. तसंच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश आपापल्या स्तरावर कोविड लसीचे डोस साठवून ठेवू शकत नाहीत असंही केंद्र सरकारनं या पत्रकात स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशात आतापर्यंत 1,56,00,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांचं कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्लीतल्या RR रुग्णालयात जाऊन लसीचा पहिला डोस घेतला. कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर 97.6% झालाय. काल देशभरात 13,000पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. दरम्यान विदर्भातील भंडारा जिल्ह्यात आज 21 रुग्ण बरे होऊन घरी गेले. बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 13,170 इतकी झाली असून आज 46 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. वाशिम जिल्ह्यात राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या पोहरादेवी इथल्या भेटीच्या वेळी झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी इथे कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून तिथे आतापर्यंत 50 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्या घेऊन कर्तव्य बजावणारे तब्बल 23 एसटी कर्मचारी कोरोना संसर्गाचे बाधित झाले आहेत. आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत नागपुरात 995, चंद्रपुरात 64, गोंदिया इथे 13, वर्धेत 171 तर गडचिरोली इथे 11 कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आज नागपूर परिक्षेत्रात 1,300 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. नागपूर इथे गेल्या काही दिवसांपासून रुग्णबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ दिसून येते. भारतीय जनता पक्ष सरकारच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची समितीमार्फत चौकशी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितलं. ही समिती 31 मार्चपर्यंत जाहीर करण्यात येईल आणि 6 महिन्यात अहवाल सादर केला जाईल अशी माहिती पवार यांनी दिली. राज्यात शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहनपर निधी, अतिवृष्टी, बोंडअळी, गारपीट बाधित शेतकऱ्यांना मदत यासंदर्भात विरोधी पक्षांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप प्रोत्साहन मिळालं नसल्याकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं. सरकारनं या संदर्भात उत्तर द्यावं, शेती पिकांचं सर्वेक्षण कधी करणार ते सांगावं असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. राज्य सरकारनं या संदर्भात लक्ष घालण्याची सूचना विधानसभा उपाध्यक्षांनी केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय पुणे, नांदेड, नागपूर आणि चंद्रपूर इथे अतिविशेषोपचार रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रथम टप्प्याकरिता आवश्यक 888 पदांच्या निर्मितीबाबतचा 27 जानेवारी 2021 रोजीचा बनावट शासन निर्णय प्रसारित करण्यात आला होता आणि त्या आधारे आरोग्य सेवक पदाची अंतिम निवड यादी याबाबतचा 18 फेब्रुवारी 2021 रोजीचा दुसरा बनावट शासन निर्णय प्रसारित करण्यात आला होता. मात्र समाजमाध्यमांमध्ये प्रसारित होणारे हे शासन निर्णय पूर्णतः बनावट असल्याचं वैद्यकीय शिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे. या बनावट शासन निर्णयामुळे अनेक नोकरी इच्छुक उमेदवारांची फसवणूक होण्याची किंवा झाली असल्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं आज वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागानं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. नागपूर इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात येईल. या प्रकरणी प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आज सांगितलं. सदस्य सुनील प्रभू यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री मुंडे म्हणाले की या संस्थेमार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त जे कार्यक्रम घेण्यात आले त्याच्या खर्चामध्ये ताळमेळ लागत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत चौकशी केली जाणार आहे.
तर विधान परिषदेत मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत राज्यातल्या कुठल्याही महानगरपालिका आणि नगरपालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत निधी अप्राप्त असल्याबाबत विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. आज जागतिक वन्यजीव दिन आहे. वन आणि उपजीविका, शाश्वत लोक आणि पृथ्वी अशी या वर्षीच्या दिनाची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या सर्व पर्यावरण कार्यकर्त्यांची या दिनानिमित्तानं प्रशंसा केली आहे. भारतात सिंह, वाघ, बिबट्या यासारख्या विविध वन्य प्राण्यांच्या संख्येत सातत्यानं वाढ होताना दिसून येते. आपल्या देशातली जंगलं आणि प्राण्यांचे अधिवास जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी आपण आवश्यक ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्रात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही जैवविविधता टिकवण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करावेत. पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. वन्यजीवांचं संरक्षण करून सर्वांनी पर्यावरणाचा समतोल राखावा असं आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून राज्यातील जनतेला जागतिक वन्यजीव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जागतिक वन्यजीव दिनाचं औचित्य साधून बायोस्फिअर आणि व्हॉइस ऑफ दी वाईल्ड संस्थेच्या भोरड्या म्हणजे पळस मैना या पक्षावरील शॉर्ट फिल्मचं प्रदर्शन तसंच पर्यावरणासाठी दृकश्राव्य माध्यमातून योगदान देणाऱ्या वन्यजीवांचा आवाज या संस्थेच्या संकेतस्थळाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज मंत्रालयातील समिती सभागृहात करण्यात आलं. इंडिया टॉय फेअरनं आपले कारागीर, मध्यम लघु सूक्ष्म उद्योग, स्टार्टअप्स, तरुण डिझायनर्स आणि विचारवंतांसाठी संधीची एक नवी खिडकी खुली केली आहे असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले. इंडिया टॉय फेअरच्या समारोप समारंभात ते आज बोलत होते. आपल्या खेळण्यांमधून केवळ आपली समृद्ध संस्कृती आणि वारसाच दिसून येत नाही तर आपल्या मुलांची मनं विकसित करण्याची प्रचंड क्षमता त्यात आहे. खेळण्यांमध्ये भारताला आत्मनिर्भर बनवणं एवढंच आमचं ध्येय नाही तर भारतात बनलेली आणि विकसित खेळणी म्हणून जगात ब्रँड इंडिया ही ओळख निर्माण करणं हे देखील उद्दिष्ट असल्याचं गोयल यावेळी म्हणाले. दरम्यान या पार्श्वभूमीवर नागपुरातील इंडिया टॉय फेअरमध्ये सहभागी खेळणी उत्पादकाचं मत जाणून घेऊया त्यांच्याचकडून. मी विद्या विजय देवगडे. मी नागपूरची रहिवाशी आहे. मी मातीची खेळणी बनवते. ती पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. जसे बाल गणेश, मूषक राजा, एज्युकेशनल टॉईज, ट्रेडिशनल टॉईज अशा विविध प्रकारची खेळणी बनवते. मी इंडिया टॉय फेअरमध्ये सहभागी झाले होते. भारत सरकारद्वारा आयोजित इंडिया टॉय फेअरमुळे मोदीजींची असलेली जी संकल्पना आहे आत्मनिर्भर भारतला एक प्रकारची दिशा मिळू शकते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. महाऊर्जा कृषीपंप धोरणाच्या प्रसारासाठी महावितरणकडून संपूर्ण राज्यात 1 मार्चपासून कृषी ऊर्जा पर्व राबवण्यात येत आहे. यानिमित्त नागपूर परिक्षेत्रात ऊर्जा पर्वाची सुरुवात वडोदा इथं करण्यात आली. याप्रसंगी एक गाव एक दिवस या अभियानांतर्गत गावातील विजेच्या पायाभूत सुविधांची दुरुस्ती आणि ग्राहकांच्या विविध तक्रारींचं तात्काळ निराकरण करण्यात आलं. मौदा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या वडोदा इथं आयोजित ऊर्जा पर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी हे होते. त्यांनी यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधला. योजनेत जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन केलं. यावेळी महावितरणच्या वतीनं बैलबंडीनं मिरवणूक काढून गावात जनजागृतीही करण्यात आली. आपला व्यवसाय अधिक कार्यक्षम करण्यासाठी छतावरील सौर ऊर्जा प्रणालीचा वापर करण्याचं आणि त्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध होणाऱ्या कर्जाचा लाभ घेण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये छतावरील सौर प्रणालीच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन अर्थात नुटासचे सहसचिव आणि अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक, संघटक, प्रख्यात कवी, गझलकार, नाटककार, समीक्षक आणि वस्तुनिष्ठ आंबेडकरी भूमिकेसाठी सुप्रसिद्ध असलेले साहित्यिक प्राध्यापक सतेश्वर मोरे यांचं काल दुपारी 4च्या सुमारास नागपूरच्या रुग्णालयात निधन झालं. भारतीय टपाल खात्याच्या अंतर्गत नागपूर ग्रामीण विभागातर्फे येत्या शुक्रवारी म्हणजे 12 मार्च रोजी इतवारी परिसरातील विभागीय स्तरावर प्रवर अधीक्षक डाकघर यांच्या कार्यालयात 114वी डाक अदालत सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी 2020च्या प्रात्यक्षिक परीक्षा 8 मार्च 2021 पासून सुरू करण्याचा निर्णय आज परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या तातडीच्या सभेमध्ये घेण्यात आला. विद्यापीठाच्या प्रथम, तृतीय आणि 5व्या तसंच 7व्या आणि 9व्या सत्राच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 8 मार्च पासून सुरू होतील आणि 20 मार्च पर्यंत चालतील, तर लेखी परीक्षा 20 मार्च ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत होतील. मध्यवर्ती प्रवेश प्रक्रियेद्वारे होणाऱ्या बीई, बीटेक, एलएलबी, बीएड आणि बी फार्म इत्यादी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या परीक्षांचा कार्यक्रम विद्यापीठाद्वारे नंतर जाहीर करण्यात येणार आहे. याबरोबरच आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.